आतापर्यंत गोड नारळी भात तुम्ही अनेकदा खाल्ला असेल, पण आज फूड कुटुंबाच्या किचनमध्ये पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे शेवयांचा तिखट नारळी भात, पण म्युझिकच्या पलीकडे. हाय, मी आदिश. फूड कुटुंबाच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. फूड कुटुंब हे तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं एक असं किचन आहे की जिथे मित्रमैत्रिणी येतात. जर मित्रमैत्रिणी नसतात ते मित्रमैत्रिणी होतात आणि या सगळ्या गोष्टीचा एक समान धागा असतो, ते म्हणजे आपलं खाण्यावरती असलेलं प्रेम. आणि असंच खाण्यावरती निस्सीम प्रेम करणारी आज आमची अतिशय जवळची मैत्रीण मयुरी गप्पा मारायला आलेली आहे आणि खूप छान पदार्थ ती दाखवायला आलेली आहे. सो बेसिकली मयुरीची तुम्हाला थोडक्यात मी बॅकग्राऊंड देतो. मयुरी ही अनेक वर्षांपासून आमची मैत्रीण आहे. आमचा जो संस्कृत नाटकाचा ग्रुप आहे त्याच्यातली ती ऍक्टिव्ह मेंबर आहे. ती स्वतः संस्कृत शिकवते सुद्धा आणि तितकंच भारी ती स्वयंपाक देखील करते. मयुरी मूळची राजस्थान बॅकग्राऊंडची आहे आणि अनेक वर्ष आता महाराष्ट्रात राहिल्यामुळे ना महाराष्ट्र आणि राजस्थान असं या दोन्ही खाद्य संस्कृतीचा संगम करून तिचे स्वतःचे जे खाद्यपदार्थ असतात ना ते विशेष भारी असतात. म्हणजे जर तुम्ही कधी गणपतीला आलात, म्हणजे कधी असाल इकडे, तर प्लीज माझ्याबरोबर तिच्याकडे गणपतीला या. तिच्या आईच्या हातचं लोणचं असेल, त्यांची खिचडी असेल, इतकं कमाल ते सगळे पदार्थ असतात. सो मयुरी, आज आपण काय बघतोय? आज आपण बनवणार आहोत शेवयांचा नारळी भात. शेवयांचा नारळी भात ही कॉन्सेप्टच फार कमाल आहे. मला या थोडीशी डिशची बॅकग्राऊंड आहे ना, की शेवयांचा नारळी भात म्हणजे तू कुठून शिकलीस हा पदार्थ? ऍक्च्युली ना आपल्याला मोस्टली आपण राखी पौर्णिमेला करतो, नारळी पौर्णिमेला बरोबर. याचा भात करतो आपण, गोड नारळी भात करतो. बरोबर बरोबर. तर शेवया असायच्या आमच्याकडे नेहमी. ते शेवयांचा उपमा फारसा मला आवडायचा नाही, त्यामुळे मग ते म्हटलं काहीतरी वेगळं आपण करून बघूया. चित्रांवरून खरं थोडंसं कन्सेप्ट सुचलं मला, कारण लिंबू आणि ते सगळं छान असं ओलं खोबरं सगळं त्याच्यामध्ये असतं. त्यामुळे त्याच्यावरून थोडीशी कल्पना सुचली आणि मग शेवयांचा नारळी भात. क्या बात आहे. आणि मी स्वतः म्हणतो ना, ट्राईड अँड टेस्टेड आहे. मी हा खाल्लेला आहे, विशेष भारी लागतो. सो वेळ न दवडता पटकन बघूयात आपल्याला ह्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे. आपल्याला शेवया लागणार आहेत. बरोबर. शक्यतो घरच्या बारीक शेवया नकोत आपल्याला, अशा थोड्याशा जाड शेवया लागणार आहेत. त्याच्यानंतर ओलं खोबरं भरपूर लागणार आहे आपल्याला. खोबऱ्याच त्याच्यात मेन हे आहे, स्वाद आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लिंबू सुद्धा भरपूर लागतो याच्यामध्ये, कोथिंबीर आणि उडीद डाळ. मला सगळ्यात भारी काय वाटतं माहितीये का, की जेव्हा आपण शेवयांचा उपमा करतो त्याच्यामध्ये आपण कांदा घालतो. सो जी लोक कांदा लसूण खात नाहीत किंवा ज्यांचा चातुर्मास असेल त्यांच्यासाठी हा उत्तम ब्रेकफास्ट ऑप्शन आहे. सो आपल्याला तयारी कशी सुरू करायची, तर काय पहिली स्टेप काय? पहिल्यांदा आपल्याला एका भांड्यात पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि ते पाणी चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला शेवया घालायच्यात. अगदी किंचित मीठ घालायचंय, कारण ऑलरेडी शेवयांमध्ये मीठ असतंच. बरोबर. आणि थोडंसं तेल घालायचं, म्हणजे त्या शेवया मोकळ्या होतात. ओके. सो आता आम्ही पाणी इथं गरम करायला ठेवलेलं आहे. मला वाटतं थोडंसं मीठ तू घाल तुझ्या अंदाजाने. ठीक आहे. अगदी किंचित मीठ घालायचंय, कारण आपल्याला फोडणी करताना परत त्यात मीठ घालावंच लागणार आहे. बरोबर. आणि थोडंसं अगदी एक चमचाभर साधारण, म्हणजे ते एकमेकाला चिकटू नयेत म्हणून. साधारण एक पोह्याचा चमचा भरून तेल घातलं तरी पुरेसं होतं. तेवढंच हे आहे. आणि आता साधारण आपण किती, 1 वाटी शेवया घेतलेला आहे आणि 1 वाटीला तेवढाच इक्वल आपण नारळाचा हे घेतलेला आहे, चव घेतलेला आहे. सो घालू आता. कमाल. आणि आता मग हे आपल्याला झाकायचं की तसंच ठेवायचं? झाकलं तरी चालतं. एक 5-7 मिनिटात, साधारण 10 मिनिटात शेवया शिजतात छान. ओके. आपण त्याला ढवळून घेऊया आधीच. येस तुला शेवया चिकटणार नाही. ठीक. आणि अगदी कंटिन्यू झाकण देऊन नाही ठेवायचंय, नाहीतर त्या शेवया अशा एकत्र गच्च होतात. आपल्याला मध्ये मध्ये 1-2 मिनिटांनी ते थोडंसं ढवळत राहावं लागणार आपल्याला. ओके. त्या शेवया अगदी मोकळ्या सुट्या छान होतात. बरोबर. आम्ही एक काम करतो, आमच्या शेवया जोपर्यंत उकडल्या जातात, ऑब्व्हियसली उकडलेल्या शेवया आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत की कसं कितपत कन्सिस्टन्सी तुम्हाला त्या उकडवायच्या आहे. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या किचनची पटकन एक टूर घ्या. कारण तुम्ही बघताय की ही सगळी जी तयारी ज्या भांड्यांमध्ये ठेवली आहे, ही भांडी आहेत पॉट्रीडेन या ब्रँडची. ही भांडी दिसायला जितकी सुंदर आहेत ना, तेवढी ती वापरायला सुद्धा स्टडी आहेत. सो पटकन आमच्या किचनची एक टूर घ्या.
साधारण 10 मिनिटं लागतात शेवई शिजायला. आणि हे बघा तुम्हाला दाखवते मी की असं हाताने छान असं कुस्करलं गेलं की आपली शेवई तयार आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय की एका मोठ्या चाळणीमध्ये हे असं सगळं ओतून घ्यायचं आणि याच्यावर लगेच गार पाणी टाकायचं. लगेच गार पाणी म्हणजे बिलकुल त्या शेवया चिकटत नाही, अगदी सुट्ट्या मोकळ्या छान होतात त्या. मग एक काम करतो आम्ही, हे गाळून घेतो आणि मग पटकन मग जो आपला पुढचा मेन भाग आहे म्हणजे आपला जो नारळी भात ऍक्च्युअल आपल्याला करायचा शेवयांचा, त्या प्रोसेसला सुरुवात करूया. आपण आता या शेवया निथळून घेतल्यात, या चाळणीत घालायच्या आणि त्याच्यावरनं गार पाणी टाकायचं लगेच, म्हणजे ते अगदी सुट्ट्या छान मोकळ्या होतात. ओके, सो ते झालेलं आहे. आता ह्याच्या पुढची स्टेप काय? आपल्याला आता फोडणी करायला घ्यायची आहे. कढईमध्ये आपल्याला आधी तेल घ्यायचंय, तेल व्यवस्थित घ्यायचंय छान. साधारण 1-2 चमचे तरी आपल्याला तेल लागेल. हो, तेल लागेल. ओके, आणि मग त्याची मग फोडणी करायची आपल्याला. हो, ओके. मयुरी, मला एक सांग की आता मूळचे तुमचे रूट्स राजस्थानचे, पण तुम्ही इतके वर्ष आता महाराष्ट्रात राहिले, सो अशा कोणत्या गोष्टी की ज्यामुळे आता तुमच्या राजस्थानी पदार्थांमध्ये आपला मराठी गोष्टींचा इन्फ्लुएन्स मला जाणवतो किंवा मराठी गोष्टी करताना राजस्थानी गोष्टींचा इन्फ्लुएन्स मला जाणवतो? कसं होतं की पुरणपोळी तुम्हाला प्रचंड आवडते आणि मला गोड फारसं आवडत नाही, पण आमचा जो दाल बाटी असतं, चुरमा, ते आवडतं मला. पुरणपोळी आवडते आपली खूप, आणि असे बरेच पदार्थ आवडतात. पण आता तुमच्या राजस्थानी जे गेस्ट येत असेल त्यांना जेव्हा तुम्ही हे मराठी पदार्थ करून खायला घालतात, त्यांची रिॲक्शन काय असते? ऍक्च्युली कसं आहे, आमची बरीचशी फॅमिली इथलीच आहे, त्यामुळे सगळे महाराष्ट्रीयन पद्धती आम्ही फॉलो करतो. त्यामुळे असं खूप क्वचित होतं की बाबा अगदीच राजस्थानहून कोणीतरी आले आणि त्यांना दिले, पण आवडतं त्यांना पण हे. पण मग घरामध्ये तुमच्या रेग्युलर पुरणपोळी वगैरे तुम्ही? हो, होळीला पुरणपोळी असतेच आमच्याकडे. होळीला पुरणपोळी असते, पण अदरवाईज मग राजस्थान मधले असं काय हो की त्या सणाला त्या गोष्टी केल्याच जातात? आमच्याकडे दिवाळीला आम्ही लापशी करतोच. लापशी, गुळाची लापशी. हो, दलिया असतो ना आपला, त्याची लापशी आम्ही करतोच दिवाळीला. सो चला, एक एपिसोड आपला डन झालेला आहे. दिवाळीच्या वेळेला मॅडम कडून आपल्याला लापशी करून घ्यायची. सो दिवाळीला लापशी असते. अजून कुठल्या सणाला काय असतं? दिवाळीला लापशी असते, त्याच्यानंतर होळीला पुरणपोळी करतोच आम्ही. आणि असं एखादं काही अजून सण असेल तर मग दालबाटी पण करतोच आम्ही. दालबाटी असते. तो आपल्याकडे चैत्रगौर असते ना आधीच, तसं आमच्याकडे गणगौर नावाचा एक सण असतो. सो त्यावेळेला आमच्याकडे मग मालपुवा म्हणा किंवा मग दालबाटी चुरमा असे पदार्थ होतातच घरात. अच्छा, सो चला, आपल्याकडे दालबाटी चुरमा आपल्याला एक तिच्याकडनं करून घ्यायचा आणि मालपुवा एक करून घ्यायचा. तू जेवढे सांगशील तेवढे एपिसोड आम्ही वाढवत जाणार आहोत. अगदी नक्की. ओके, सो तेल तापलंय आपलं. हो, आता त्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचंय? आपल्याला आधी जिरी मोहरी घालून घ्यायची. एक जिरं घे आणि ही मोहरी. आणि शेवयांचा आपण आधीच मोस्टली खीर करतो, गोड खीर करतो किंवा काय फार फार तर शेवयांचा उपमा. तर मला खीर शेवयांची फारशी आवडत, मला तांदळाची आवडते. त्यामुळे मग हे खरं सांगायचं आता ऑनेस्टली तर माझ्या आईचं इन्व्हेन्शन आहे. यार, मयुरीची आई जे काय स्वयंपाक करते ना यार, मला मयुरी आता आमच्यासाठी खास घेऊन आली. आम्हाला ना मयुरीच्या घरचं ना जे राजस्थानी पद्धतीचं एक जे लोणचं असतं ना, ते लोणचं विशेष आवडतं. त्याच्यात मेथ्या आणि बडीशोप वगैरे घालतो. आधीच मी तुझ्यासाठी ना आज भोकरांचं लोणचं आणलेलं आहे. भोकरांचं लोणचं, क्या बात आहे, क्या बात आहे. पण ते मी तुम्हाला असं नाही दाखवणार आहे. आपण एक काम करू, आपण ऍक्च्युअल भोकरांचं राजस्थानी स्टाईलचं तिच्याकडनं लोणचं करूनच घेऊ ना. तोपर्यंत ती आईकडनं अजून डिटेलमध्ये रेसिपी शिकेल तोपर्यंत. सो आपली मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलेलं. आता काय घालायचं? कढीपत्ता आणि हिरवी मिरची. कढीपत्ता. ओके, आता हा हे सगळ्यात ट्रिकी पार्ट जो मी वाचतो. या बात, अशी फोडणी बसली पाहिजे, अशी कडकडीत. येस. आणि आता काय पाहिजे तुला? हिरव्या मिरच्या दे आणि डाळ पण दे. अच्छा, उडदाची डाळ घेतली आपण, थोडीशी 4-5 दाणे हरभरा डाळ पण चालते याच्यामध्ये, छान लागते ती पण. छान लागते, असं दाताखाली ते क्रंची आहे आयटम लगेच छान वाटतं. छान लागतं ते. उडीद डाळ न भिजवता घातली तरी छान लागते, भिजवून थोडीशी ती अशी सॉगी होते, पण अशीच टाकली की मग ते छान असं क्रंच त्याचं छान येतो. मग करेक्ट, नाईस. थोडं आता गॅस बारीक केलाय आपण आणि अगदी मंद आचेवर आपण डाळ थोडीशी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायची. अच्छा, म्हणजे आता पूर्ण क्रंची करायचं आहे का? हो, परतून घ्यायचंय छान. नाईस. थोडासा हलका गुलाबी रंग त्याला यायला पाहिजे फक्त. ओके, मयुरी मला सांग की आता हा तर तू शेवयांचा उपमा एकदम प्रो लेवलला बनवते आहे, पण तू जेव्हा नवीन पदार्थ शिकत होतीस तेव्हा असा कुठला फसलेला पदार्थ तुला आठवते का की जो तू करायला गेलीस आणि फसला? पुरण जेव्हा पहिल्यांदा केलं ना मी, तेव्हा माझं पुरण ते अतिशय पातळ झालं होतं आधीच,
आणि म्हणजे आई नेहमी म्हणायची की कायम मीच पुरण करते, तुला आवडते स्वतःला तर तू आता करायचं वगैरे. त्यावेळेला मी अगदी 11वीत वगैरे असेल आणि ते पुरण माझं इतकं पातळ झालं आणि मला काही सुचेच ना. आणि नेमकी आई नव्हती घरात, आईला सरप्राईज द्यायचं म्हणून त्या हौशेने मी करायला घेतलं छानपैकी. आणि ते असं पातळ म्हणजे लिटरली असं पातळ झालं. मग मला काही सुचेच ना. मग मी ताईला फोन केला, आपल्याला हळद लागेल याच्यामध्ये आधी. मी ताईला फोन केला आणि मग तिला विचारलं की आता काय करून, कारण आईला तर सरप्राईज द्यायचं होतं. मग ताई म्हणाली की काही नाही म्हणे, ते परत गॅसवर शिजवायला ठेव म्हणे, ते आपोआप घट्ट पडेल. आणि मग ते साधारण तासभर हलवून 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 फायनली ते पुरण माझं छान झालं. बापरे, खतरनाक. शेवया दे. झालं, डन. इतकं पटापट रेसिपी होते. आता त्याच्यात शेवया घालायच्यात आपल्याला. कमाल. आणि याच्यातच लगेच आपल्याला ओलं खोबरं पण घालून घ्यायचं. हो, म्हणजे ते छान दोन्ही व्यवस्थित मिक्स होतं. थोडंसं ओलं खोबरं आपण बाजूला ठेवूया, ते वरनं गार्निश केलं की ते छान दिसेल. आणि कसं आहे माहिती का, की आपण जो पदार्थ करतो ना त्यापेक्षा तो आपण प्रेझेंट कसा करतो त्याला जास्त महत्व असतं. ते म्हणतात की पहिल्यांदा ते डोळ्यांना अपील झाला तर तो जिभेला ऑटोमॅटिकली अपील होतो. अगदी अगदी नाईस. ती डाळ पण अशी छान असं गुलाबी झाली, अशी दिसते, क्रिस्पी ती एकदम. वा, कमाल. पण काय ग, मला सांग की आता तुमच्याकडे असं झालंय का की सिन्स आता तू इतके छान पदार्थ करायला लागलेस की मग एखादा आयटम आई ऐवजी आता आई तुलाच सांगते करायला की आता हे तूच कर बाई, असं कधी झालंय का? हो हो. कोणत्या पदार्थाच्या बाबतीत? शेवयांचा उपमा मी करते आणि त्याच्यानंतर अजून पुरण आता मला चांगलं जमायला लागलं, त्यामुळे पुरणचंही आईनी माझ्या गळ्यात ते घातलेलं आहे. त्याच्यानंतर असं पावभाजी वगैरे असे काही पदार्थ असतील की मग आई ते मलाच करायला लावते असं. वा. तर त्यामुळे ते म्हणतात ना की द मोमेंट तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये एक्सेल केला की तो तुमचा केआरए होऊन जातो. तसं झालेलं आहे सगळं. आपण याच्यात मीठ आणि साखर घालूया आणि अगदी शेवटी मग आपल्याला भरपूर लिंबाचा रस याच्यात घालायचा आहे. येस, हे मीठ आहे. आणि अजून एक गंमत सांगते आधीच तुला की आईकडून ते बहुतेक आलेलं असेल माझ्याकडे की मला म्हणजे मोजून मापून कुठलीच काही कधी येत नाही, त्या अंदाजाने तेच बघितलं आणि म्हणून मी त्याला थांबवलं नाही. कारण आम्ही जनरली आमच्या किचन मध्ये येणारा प्रत्येक माणूस त्याला पहिले विचारतो तुम्ही मीठ साखर कसे घालता, हातानी की चमच्यानी. आणि मग मोस्ट ऑफ द ज्यांनी आतापर्यंत आमच्या इथे सगळ्यात टेस्टी पदार्थ बनवलेले, असं नाही की चमच्यानी घालणाऱ्यांचे पदार्थ टेस्टी नाही होत लगेच, नाही तर ते भांडायला येतील माझ्याशी. पण आतापर्यंतचा असा अनुभव आहे की लाईक 80% लोक स्वतःच्या हाताने घालतात. आणि म्हणून तर आपण म्हणतो की तुमच्या हाताची जी चव त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. माझी एक मैत्रीण तर मला चिडवतेही, म्हणजे अगदी चहा करतानाही मी काय कपांनी मोजून घ्या आणि हे अंदाजवाला चहा असं ती मला चिडवते. वा 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 यार. पण म्हणजे आता हा शेवयांचा उपमा आणि गरमागरम चहा कसला भारी कॉम्बिनेशन लागेल. अगदी सुंदर. असा छान पाऊस पडत असतो आणि असं गरम गरम म्हणणार होतो की तुम्ही तुमच्या पावसाळ्याची जी काय म्हणतात यंदाची टू डू लिस्ट आहे त्याच्यामध्ये आमचा हा शेवयांचा नारळी भात नक्की ऍड करून ठेवा. वा, हे छान झालेलं आहे. आता व्यवस्थित आपण याच्यावर लिंबू पिळू, थोडी कोथिंबीर घालू आणि अगदी एक मिनिटभर झाकण ठेवून वाफ घेतली चालेल, कारण शेवया ऑलरेडी शिजलेल्या आहेत आणि फोडणी पण छान झालेली आहे. त्यामुळे ते परत 2-4 मिनिटं शिजवायची अजिबातच गरज नाहीये. बरोबर. ओलं खोबरं आणि लिंबू हे मेन स्वाद आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ते अगदी हात न आखडता वापरावेत. अगदी. सो साधारण आता आम्ही 1 वाटी शेवया, 1 वाटी नारळाचं चव आणि बरोबर त्याला 1 मोठं लिंबू आपण व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे. सो असा तिखट आंबट अशी चव त्याला यायला पाहिजे. पण बघा ना, म्हणजे कशा 3 खाद्य संस्कृती, म्हणजे मयुरी मूळची राजस्थानची, राहिली महाराष्ट्रामध्ये आणि डिश इन्स्पायर झाली चित्रांनापासून. म्हणजे आय थिंक हे फक्त आपल्या भारतातच घडू शकतं की इतक्या वेगवेगळ्या खाद्य संस्कृतीवरून इन्स्पिरेशन घेऊन आपण एक फायनल पदार्थ बनवतो. वा, मस्त. मला साऊथ इंडियन पदार्थ पण बरेच आवडतात आधीच, जरी मी राजस्थानची मूळची असले तरी. वा, नाईस. आणि मला सगळ्यात छान वाटतं की ह्याच्यामध्ये परत एकदा मी अंडरलाईन करतो की कांदा लसूण नाहीये अजिबात नाही. त्यामुळे हा परफेक्ट आहे. ज्यांना लोकांना कांदा लसूणाचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांना एक चातुर्मासामध्ये जे लोक खात नाही, ते मस्त आहे. स्वतः काय कोथिंबीर घालायची आणि अगदी एक अर्धा मिनिट झाकण ठेवलं तरी चालणार आहे. त्याच्या शेवया मग लगेच खाली चिकटून जातील. सो आम्ही एक काम करतो, आम्ही अगदी मिनिटभर ते झाकतो आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवतो.
आणि आपला गरमागरम शेवयांचा नारळी भात बिना कांद्याचा छानपैकी तयार आहे. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर त्याचा रंग आलाय आणि ते खोबरं कोथिंबिरीमुळे तर अजून ते सगळं प्रकरण टेम्पटिंग झालेलं आहे. सो तुमच्यासाठी आज मी हे शिवधनुष्य उचलतो आणि याचं टेस्टिंग करतो. सो मयुरी, झाला असेल ना चांगला? भाई राहा, मजाही आ गया. आई शपथ सांगतो, जेव्हा तुम्ही असं छान छान इनोव्हेशन करून आमच्या किचनमध्ये घेऊन येता ना, फक्त खात राहावं असं वाटतं. सो आता मी आणि आमची सगळी टीम आम्ही ह्या सगळ्या शेवयांचा नारळी भात पचतो तर करूच, पण त्याआधी तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला की जसं आज मयुरी किचनमध्ये आली, तिने तिच्या प्रांताची एक खाद्य संस्कृती आपल्याला इंट्रोड्यूस करून दिली. तिने स्वतः तयार केलेली ही जी डिश आहे ती सगळ्यांना आपल्याला दाखवली. तसंच जर तुमची सुद्धा एक वेगळं खाद्य संस्कृती असेल, जर तुम्ही सुद्धा काही छान वेगळ्या गोष्टी इनोव्हेट केल्या असतील तर त्या फक्त तुमच्यापर्यंत ठेवायच्या नाही आहेत, तर ते फूड कुटुंबाच्या आमच्या किचनमध्ये सादर करून सगळ्या जगासमोर आणायच्या आहेत. त्यासाठी इथं खाली यांचा व्हॉट्सॲप नंबर देतो. प्लीज 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 त्याच्यावरती आम्हाला व्हॉट्सॲप करा आणि आमच्या या किचनचा भाग व्हा. मयुरी, तुला कसं वाटलं आज? मला अगदी खूप छान वाटलं आदिश. मी वाटच बघत होते की कधी आदिश मला त्याच्या किचन मध्ये बोलवतोय. वा वा. आणि आता फक्त आम्ही तुला एकदा नाही बोलवणार आहे, आता आमची लिस्ट तयार झाली आहे. भुकराचं लोणचं, दाल बाटी, मालपुआ आणि लापशी असे 4 आयटम आपल्याला तुझ्याकडनं करून घ्यायचे. सो टाइम टू टाइम मयुरी येत राहीलच. तुम्ही मीनवाईल जर अजूनही आमच्या किचनमध्ये आला नसाल तर लवकरात लवकर या. आणि जाण्याच्या आधी काय करायचंय, खाण्यावरती प्रेम करायचंय आणि त्याकरता फूड कुटुंबाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय.